काजल जेव्हा टॉमबॉय असते तेव्हा शाहरुखचं तिच्याकडे लक्ष नसतं, पण जेव्हा ती पावसात भिजलेली असते मग ती सडनली तिची फिगर दाखवते. इम्प्रेशन काय पडलं? पाहिली असेल पिक्चर, आहे तुमची बकेट लिस्ट, आपण तसं काहीतरी करूया, पण कीप इट फॉर फ्युचर. माझ्या मते तर मुलं जास्त पीडित असतात ह्या मुव्हीजमुळे. निर्माते म्हणतात की लोकांना आवडतं म्हणून आम्ही करतो. ज्या बाईला ऑर्गॅझम हे माहितच नाही तिने ही पिक्चर बघावी आणि तिला वाटावं दारू प्यावंच लागतं आणि आपल्याला कळत पण कसं नाही. शू 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 घाण, बोलायचं नाही बोलायचं नाही बोलायचं नाही आणि तिथे जाऊन चिट्ट्या मारून पैसे टाकायचे. हे मॅच नाही होत. हे सिनेमातल्या एका सीनमुळे असं होऊ होऊ शकतं. शकतं. मॅचो मॅन, जिम जा रहा है, जॉन अब्राहम, पण ते जितके कष्ट करतात तुम्ही तेवढे करणार आहे का? ह्या सगळ्यातनं तो शृंगार उभा करायचा चेष्टा आहे का सांग? मग तिथं काय तुम्ही ते टॉक्सिक सारखे सीन करणार आहे? कुठली आई हेच म्हणते खालच्या जागेला हात नाही लावायचा, खालच्या जागेला हात नाही लावायचं. ह्याच्यावर वाक्य संपवू नका. जिस्म की बात नहीं उनके रूह तक जाना था, लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे कॅचअपच्या नव्या कोऱ्या भागात, ज्याचे प्रायोजक आहेत वामन हरी पेठे ज्वेलर्स. अर्थात 117 वर्षांची परंपरा आणि विश्वासाचं प्रतीक महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. आणि आज आपल्यासोबत या भागात चर्चेसाठी आहेत डॉक्टर सबिहा इनामदार. डॉक्टर, स्वागत आहे, अगदी मनापासून स्वागत. डॉक्टरांबद्दल सांगायचं तर त्या सेक्स आणि रिलेशनशिप कोच आहेत. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर लैंगिक शिक्षण आणि लैंगिक आरोग्य या विषयावर त्या समाजाचं प्रबोधन करतायत असं मी म्हणेन. आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे, कारण स्त्री असेल पुरुष असेल त्यांच्या मनातल्या ज्या गैरसमजुती आहेत त्याचा सामना त्या रोज करतायत आणि त्यातून त्यांना मार्गदर्शन करतायत. पण मला आधी तुम्ही सांगा की जशी मी आता ओळख करून दिली की सेक्स आणि रिलेशनशिप कोच म्हणजे नेमकं काय? हो, आणि पहिलं डिस्क्लेमर, तुम्ही जितके शुद्ध मराठी बोलताय मला त्या लेवलला नाही पोचता येणार आहे, पण हो, मुद्दा मला नीट पोचवता येईल. तुम्ही जे ज्ञान देताय ना लोकांना तशाच पद्धतीने इथे द्या, कारण तुमच्या रील्स मधून आम्ही बघितलंय तुम्ही सोप्या भाषेत लोकांना समजेल अशा पद्धतीने सांगता, त्यामुळे इथे शुद्ध भाषा महत्वाची नाहीये. हो, त्यामुळे प्लीज तिथं मला माफ करायचं काही ग्रामॅटिक एरर्स झाले तर. नो प्रॉब्लेम. आणि जसं इंजिनियर असतो, डॉक्टर असतो, वकील असतो, सीए असतो, तसा सेक्स कोच असतो. पण हो, आजवरचा माझा अनुभव असाच आहे. कोणी विचारलं की कोण आहात तुम्ही, काय करता, मी डॉक्टर आहे म्हटलं की सगळे नॉर्मल असं ऐकतात आणि खूप अशी काही क्युरिओसिटी असते, जनरल प्रॅक्टिशनर की काय काय असं असतं. पण सेक्स कोच आहे मी म्हटल्याबरोबर समोरचाच आधी खाली बघायला लागतो. तो का लाजतो हे मला अजूनही नाही कळलेलं. कारण सेक्स कोच म्हटलं की भारतामध्ये नाही आहे, पण ICF नावाची एक बॉडी आहे, इंटरनॅशनल कोचिंग फेडरेशन. तिथून प्रॉपर आम्हाला ट्रेनिंग, सर्टिफिकेशन, कोचिंगची होते. मग त्याच्यात आपण एक निश निवडतो, जिथं मी नातेसंबंध आणि सेक्स असं निवडलंय. आणि बिंग फ्रॉम अ मेडिकल बॅकग्राऊंड, म्हणजे माझं BMS झाल्यामुळे मला मेडिकल नॉलेज आहे. लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोचिंगची पण सर्टिफिकेशन असते. आता हे काही ठिकाणी या सर्टिफिकेशनला खूप व्हॅल्यू आहे. भारतात अनफॉर्च्युनेटली कुठलीच गव्हर्निंग बॉडी नाहीये रे. त्यामुळे कुठूनही कोणी उठतं आणि मी काहीतरी लाईफ कोच आहे आणि मी अरे हा बापरे. कोच आहे आणि त्या कोच आहे, असं नाही व्हायला पाहिजे. बट येस, आय कॅन प्राऊडली से आय एम अ क्रेडिबल, आय एम ऑथेंटिक अँड आय डू माय जॉब व्हेरी ग्रेसफुली अँड आय एम द बेस्ट इन माय फील्ड. त्यामुळे नातेसंबंधाचा परिणाम सेक्सवर होतो किंवा सेक्सचा परिणाम नातेसंबंधांवर होतो. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि मग तिथं जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम अडचण येते तर कुणाकडे जायचं? आय एम द राईट पर्सन. बरोबर. आणि तुम्ही सांगितलं क्रेडिबल आहात हे तुमच्या बोलण्यावरून लक्षात येतं, कारण आम्ही तुमच्या रील्स बघत असतो सतत. खूप वेगवेगळ्या समस्या लोकांच्या असतात. तुम्ही इतक्या बिझी आहात, एका अर्थाने ते चांगलंच आहे ना, म्हणजे समाजाच्या दृष्टीने सुद्धा, की इतकी लोक समोर येत आहेत, त्यांना बोलावंसं वाटतंय, तुमच्याकडे येऊन त्यांच्या समस्या सांगाव्याशा वाटतात. हे वातावरण पण बदललेलं आहे असं वाटतंय. 100%. आणि ह्याच्यावरनं तू बघणार आहे की लोक किती ओपन आहेत. पीपल वॉन्ट दिस सर्व्हिस. ह्याचा अर्थ लोकांना ही सर्व्हिस आधीपासूनच हवी होती. नॉन जजमेंटल स्पेस हवी होती. कारण आपण जे बघतो, बोलतो किंवा मूवीज मध्ये जे दाखवलं जातं आणि माझ्या कन्सल्टेशन मध्ये मी ज्या त्या एका तासात त्या नात्याचं जे रूप बघते, बापरे, म्हणजे अख्खे पुस्तकांचे पुस्तकं लिहू जाऊ शकतात, त्याच्यावर सिरीज बनतील. कारण तो सत्य आणि समाजातला सत्य ह्याच्यात काही तारतम्य नाहीये.
आणि मग ते सत्य मांडायला हिंमत लागते. खरंय. माझ्याकडे सेशन बुक करायलाच खूप हिंमत लागते आणि माझ्या समोर आजवर असं नाही झालं अमोल की कोणी खोटं बोललंय. सगळं खरं बोलतात. फुल काय म्हणतात, इमोशनली नेकेड होणं ज्याला म्हणतात. आणि कधी कधी तर कपल्स ह्यासाठी सेशन बुक करतात की मॅडम आम्ही नाही आपसात बोलू शकत, तुम्ही फक्त असा समोर, मग तुम्ही असल्यानं तरी आम्हाला ते व्यक्त होता येतं एकमेकांशी. सो दॅट इज द ब्युटी ऑफ हॅव्हिंग दॅट स्पेस. त्यामुळे हो, आणि मराठी माणूस मी तर म्हणेन खूप जागरूक आहे. कॅनडा, कॅलिफोर्निया, सिडनी, लंडन इथं असलेली मराठी माणसं किती आवर्जून सेशन बुक करतात. ओके. ते म्हणतात नाही मॅम, इथं कन्सल्टेशन बुक करायला आपली सभ्यता, आपली संस्कृतीच ह्यांना माहिती नाहीये. इथं सेक्सची परिभाषाच वेगळी आहे. मग कोणतरी भारतीय मराठी बोलतंय आणि नीट समजेल आम्हाला आणि आम्हाला समजून घेईल. मग या दॅट्स हाऊ वी आर बुक्ड टिल ऑलमोस्ट 2-3 months. वी ऑलवेज गो बुक्ड. नाही, चांगलीच गोष्ट आहे. आणि मला त्याच्यावरनं आठवलं की समाजाचं स्वास्थ्य महत्वाचं असतं. हो, हो. तुम्ही असं म्हणालात की अनेक वर्षांपासून खरं तर लोकांना ही गरज होती. इथे हे आपल्याला नाव घेतलं पाहिजे रधू कर्वे यांचं. 1927 साली त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचं मासिक सुरू केलं होतं. पुढच्या वर्षी त्याला 100 वर्ष होतील. क्या पण बात अजूनही गरज आहे. म्हणजे आणि ते डॉक्टरांच्या बोलण्यावरनं ते समजतंय. तुम्ही चित्रपटांचा विषय काढलात आणि याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. कारण सेक्स एज्युकेशन असा जर विषय घेतला तर तो इतका व्यापक आहे की आपल्याला कितीतरी सिरीज करायला लागतील हो. पॉडकास्टच्या. तुमचं मन जर निकोप असेल तर तुमचे शरीर संबंध जे आहेत ते सुद्धा तितकेच सुदृढ असू शकतात का? आणि हे चित्रपटांमुळे होतं, नाही होत, काय परिणाम त्यांचा होतो, आपण आज त्याच्याबद्दल बोलूयात. नक्कीच. खरंच असं होतं का की चित्रपट आणि टीव्ही मालिका, वेब सिरीज हे बघितल्यामुळे मुलं असतील, तरुण असतील किंवा अगदी आता आपण असं म्हणूया की जे मोठे वयाने आहेत, त्यांच्या मनातल्या समजुती बदलतात म्हणा किंवा भ्रम अनेक तयार होतात आणि त्याच्यामुळे पुढे त्यांना खूप प्रॉब्लेम होतात. असं खरंच आहे का काही टक्का आहे असं म्हणता येईल? दुसऱ्यांचं तर आपण नंतरच बोलू. हा. मी माझंच सांगेन रे, हम्म. मीच लहानाची म्हणजे मला वाटतं मी मेडिकल मध्ये असेन जेव्हा दिलवाले दुल्हनिया हो. आली होती. आणि मला काय ते पोस्टर, कम फॉल इन लव्ह, आणि मग ते ट्रेन, आणि मग ते शाहरुख खान, आणि मग ते कुछ कुछ होता है तुम नहीं समजोगे. मग आम्हाला शाहरुख खान म्हणजे रोमॅन्स. आम्हाला म्हणजे मला ते असंच वाटायचं की खरंच अशी घंटा वाजते आणि खरंच असा वारा येतो आणि तसं झालं म्हणजेच प्रेम. आणि काय नाही, कारण तू मला सांग 3 तास आपण 70 mm स्क्रीनवर सलग काहीतरी बघायचं, असं नाही होऊ शकत की ते इथं बसणार नाही. सबकॉन्शियस मध्ये कोरलं जातं ते. आणि इतक्या असंख्य एक्सपेक्टेशन्स येतात त्याच्यासोबत की माय गुडनेस. म्हणजे लोक म्हणतात जे सोसायटीमध्ये चाललं तेच मूवीमध्ये दाखवलं जातं किंवा जे मूवीमध्ये चाललंय ते सोसायटीमध्ये दाखवलं जातं. मी तर म्हणेन माझ्या कन्सल्टेशन मध्ये जे चालतं ते तर मूवीमध्ये पण नाही दाखवलं जात आणि सोसायटी तर लांबचीच आहे. बापरे. मग ते तर वेगळाच प्रकार आहे. आणि मूवी म्हणा, पिक्चर म्हणा, एक गाणं म्हणा, एक ऍड म्हणा, एखादा सीन म्हणा, त्याचा किती खोलवर परिणाम होतो याच्या म्हणजे असंख्य केस स्टडीज आहेत माझ्याकडे. सो बापरे. आय एम हॅपी की तू हा विषय निवडलास. तुम्ही आता कुछ कुछ होता है बद्दल म्हणालात. हो. काजल जेव्हा टॉमबॉय असते हो, तेव्हा हो. शाहरुखचं तिच्याकडे लक्ष नसतं, बघणार. पण जेव्हा ती पावसात भिजलेली हो, असते हो, तेव्हा त्याच्या साडीचा. मनात पदर हो, तिचा, असं त्यावेळेला करतो. त्याच्या मनात प्रेम निर्माण होतं. हो, किंवा लडका लडकी कभी दोस्त नहीं हो हो. सकते. ह्या सगळ्या समजुती आहेत, ह्याच्यामुळे परिणाम होतो पुढे. नक्कीच होणार ना रे. मला सांग ना, मी तर सेक्सला बिलीफ सिस्टीम म्हणते नेहमी. हम्म. म्हणजे एखाद्याचा धर्म कसा असतो, एखादा व्हेजिटेरियन असतो, एखादा नॉन व्हेजिटेरियन असतो, तसं सेक्स एक बिलीफ सिस्टीम आहे. हे मी माझं एक्सप्लोअर करायची गोष्ट असते. त्याच्यासाठी शिक्षण लागतं, त्याच्यासाठी कोणीतरी मेंटॉर लागतो, त्याच्यासाठी तसं समजून घेणारा पार्टनर लागतो. आपण जाऊन बघायचं ते शाहरुख खानला. तो शाहरुख खान आधी ती फुल कपडे घालून टॉम बॉय असते तेव्हा त्याला काय झालं नाही. मग ती सडनली तिची फिगर दाखवते. मग इम्प्रेशन काय पडलं? अ गर्ल हॅज टू बी व्हेरी सेन्शुअल. आता मी सेक्स कोच आहे, मी पंजाबी ड्रेस घातलाय रे, मी एक ब्लूज पंजाबी ड्रेस घातलाय. अ सेक्स कोच इज कन्सिडर्ड टू शो हर स्किन. तू सोशल मीडियावर जाऊन बघ, तऱ्हेचे आहेत ते इन्फ्लुएन्सर्स आणि इतकं भयानक कॉन्टेंट असतं की सेक्स कोच म्हणजे ते सेक्स शिकवण्यासाठी स्वतःचं शरीर दाखवणारच आहे. असं नाही होत ना, असं नाही होत. मग व्हॉट यू सी डज इम्पॅक्ट. असं कसं ना शाहरुख खानला
ते पदर हे झाल्यावरच मग वॉज इट नॉट अन फिजिकल अट्रॅक्शन अँड वॉज इट नॉट लस्ट अँड वेन हाऊ डिड द लस्ट बिकम इन टू लव्ह. पण प्रायमरीली मुली काय शिकल्या, असं सजलं नटलं पाहिजे, असं भारी भारी दिसलं पाहिजे. त्या ब्लाऊजचं तेव्हा किती क्रेज होता, ती ट्रान्सपरंट साडीच असली पाहिजे. मग साडी किती ट्रान्सपरंट ती चापून चोपून नेसली नेसलेली पाहिजे, शेप मध्येच नेसली पाहिजे, नट्टापट्टा केलाच पाहिजे, मेकअप म्हणजे बाई स्त्री म्हणजे तिनं सजून सवरूनच चाललं पाहिजे. पुरुष म्हणजे एक शर्ट पॅन्ट घालणार का, पण पुरुषांनी सेन्शुअलिटीसाठी काही नाही करायचं. मग आम्ही काय बघून आकर्षित होणार ना. इज इट लाईक आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू बी इन दॅट काय ते 24, 36, 24 अनड्यू एक्सपेक्टेशन्स वाढतात. आणि मला वाटतं आत्ताच्याच मूवी मधनं नाही, आधीच्या पण मूवीज मध्ये होतच आणि ते होत राहणार आहे. समाजाने ठरवावं ना. वी आर द सोसायटी, वी मेक आवर सोसायटी, सो वी विल डिसाइड. कारण आयटम सॉन्ग टाकला पिक्चर मध्ये आणि आयटम सॉन्गचे 2-3 रील्स व्हायरल गेले, नावच बघणारे अमोल आइटम, तुम किसको आइटम बोल रहे और किस बिना पे पब्लिक को मूवी में थिएटर में खींच रहे. आणि मग किती बर्डन असतो एका स्त्रीवर त्याचा, की बाबा मी तशी नाहीये, मग माझ्या नवऱ्याला ते बघून तो थिएटर मध्ये शिट्टी मारतोय, मग घरी तर मी तशी नाहीये, माझे बोब्स जर फ्लॅट आहेत, माझे बोब्स खूपच सॅगी आहेत, मग मी सुंदर नाही, असं तिथून येतं ना रे. सुंदर नाही आणि तिच्यावर कोणी प्रेम करणार नाही, तिला कोणी मित्र मिळणार नाही, असं तिला स्वतःलाच आतून वाटायला लागतं. तुम्ही म्हणाल की आधीच्या सिनेमात जास्त होतं, आता त्याचं प्रमाण काहीसं कमी आहे असं आपण म्हणूया. आयटम सॉंग अजूनही आहेत, पण प्रमाण कमी आहे. याचं कारण सोशल मीडियाचा जोर खूप जास्त आहे. तुम्ही लगेच ट्रोल होऊ शकता. पेड्डी नावाचा सिनेमा आता जो आला होता रामचरणचा, त्याच्यामध्ये जान्हवी कपूरचं चित्रण ज्या पद्धतीने झालं, खूप ट्रोल झालं ते आणि दिग्दर्शकाला माफी मागायला लागली त्याच्यामुळे. पण दुसरं एक उदाहरण आहे दिल सिनेमामधलं, आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांच्यामधला सीन, की माधुरी दीक्षित आणि आमिर खान हे एकांतात असतात आणि आमिर खान तिला फक्त किस करतो आणि तिथून निघून जातो आणि माधुरी दीक्षितला तो प्रचंड आवडायला लागतो, कारण तो काहीही करू शकला असता पण त्याने नुसतं किस करून तो निघून गेला, म्हणजे तो चांगला. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आकर्षण, वासना, मैत्री या सगळ्याच संकल्पनांबद्दल भ्रम निर्माण होतो का, गफलत निर्माण होते का? मी म्हणेन आपण ज्या संस्कृतीत आहोत, जिथं अजून पण लग्नाला दर्जा आहे ना रे. एकतर तुम्ही आधी प्रेम केलं मग लग्न केलं, किंवा मग लग्न कराल आणि मग प्रेमात पडणारच आहात. मग लव्ह इज इनएव्हिटेबल ना, लस्ट इज इनएव्हिटेबल, आकर्षण इज इनएव्हिटेबल. हाऊ कॅन यू बी इन अ रिलेशनशिप जिथं आकर्षणच नाही. माझा नवरा आंघोळ करून आला, त्याचे ओले केस आहेत, मग मलाही आकर्षण वाटलंच पाहिजे ना. आणि मी तर म्हणेन राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द रिलेशनशिप टिल द एंड ऑफ द रिलेशनशिप वाटत राहायला पाहिजे, तिथे एफर्ट्स टाकले गेले पाहिजेत. पण एका ठिकाणी लव्ह आहे, एका ठिकाणी लस्ट आहे, एका ठिकाणी कर्तव्याचं लग्न आहे, हे जे कंपार्टमेंट्स होतात, इथं मग गफलत होते. कारण ओनली लस्ट, ओनली आकर्षण, ओनली प्रेम इज स्टील इझी. पण नातीला मर्यादा असते, चौकट असते, जिम्मेदारी असते, कर्तव्य असतात. हे कुठल्या पिक्चर मध्ये दाखवतात? हे नाही दाखवत. संसार असतो तिथं. शृंगार इज वन थिंग, ते पण सोपं नाहीये, पण शृंगारामधून संसार थाटायचा आणि संसार करत असताना शृंगार टिकवायचं, तर फ्लरिश करत राहायचं. मेहनत का काम आहे भाई, उतने एफर्ट्स आप डालेंगे नहीं. मग आपण ब्लेम करायचं, काही नाही, पहिले 4 दिन की चांदनी रहती है. काही 4 दिन की चांदनी नहीं रहती. चांदनी रात अमावस पूर्णिम हर महिने आती है. 12 महिन्यात 4 ऋतू असतात. मग परत येतोच ना पावसाळा. मग तुम्ही एक ऋतू एकासोबत, एक ऋतू एकासोबत नाही, एका माणसासोबत 4 ऋतू काढून तर बघा. मग तुम्हाला कळेल की तुमचे पाय किती जमिनीत भक्कम उभे आहेत. तेवढा पेशन्स आहे का आपल्याकडे? असला पाहिजे. आपण सिनेमाचा विचार करतोय, नायक नायिकांचं चित्रण, नायक नायिकांमध्ये अगदी कॉलेजच्या वयात फुलत जाणारं प्रेम असेल, तर तिथे सुद्धा असं दिसतं की नायकाची जबाबदारी आहे की त्याला नायिकेला पटवायचंय काही करून. आणि पटवलं किती भारी वर्ड आहे. पटवलं हा असंच आहे, म्हणजे मैंने उसको पटाया. आणि ती नाही म्हणत होती तरी पण मी तिला पटवलं आणि कसं तिला मी माझ्या बाजूने वळवलं. तर हे जिंकणं का महत्वाचं आहे म्हणजे, आणि ते सिनेमामधून वारंवार का दाखवलं जातं, त्याचा काय परिणाम होतो? खूप जास्त. कारण पटवणं, जिंकणं हे जसं काही सातबारा उतारा नाहीये ना ते.
तुम्ही तिथं स्टॅम्प मारलं, बरं पटवलं म्हणजे तिनं तुम्हाला होकार दिला असेल, कन्सेंट दिली की ओके आय एक्सेप्ट युअर लव्ह. सो देर हॅज टू बी सम ग्रेस. आणि मग ते पिक्चर मध्ये मेरी 10 बंदियां थी, मैंने 10 बंदियों को घुमाया है. मग ही जी बॉडी लँग्वेज असते ना, मग आता तर ते बॉडी काउंट वर गेलंय हो. की आता तर जनरेशन का मेरा इतना बॉडी काउंट है. ह्याचा सगळ्याचा एक वाव फॅक्टर आहे रे फक्त. पण त्या वाव फॅक्टर मागचा मेंटल ट्रॉमा, मग तुम्ही आतून खरंच तेवढे भक्कम आहात का, फिजिकल काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तुम्ही बॉडी काउंटचं जेव्हा बोलताय, तुम्ही 10 मुलींना पटवताय, तुम्ही 10 मुलींसोबत सेक्स करताय, तुम्हाला कॉन्डम वापरणं माहित आहे का, तुम्हाला STD STI माहित आहे का, तुम्हाला कन्सेंट काय असतं हे माहित आहे का. ती समोरची मुलगी तुम्हाला घाबरून तर नाही ना हो बोलली की काहीच कुठे ऑप्शन नाही, चला इसको हाँ बोल के देखते. तुम्हाला काय माहिती नसतं. पिक्चर में 3 घंटे की मूवी में उनको धमाका दिखाना है. 3 तासाला त्यांना करोडांच्या ते खर्च केलेल्या तिथं भरायचे ना ते थिएटर. खऱ्या आयुष्यात असं कसं चालेल सांग. आय हॅड अ फ्रेंड रिसेंटली, डिवोर्स वगैरे झाला, पण ही वॉज बट नॅचरल फिलिंग बॅड फॉर द डिवोर्स. पण आणि जुनं नातं होतं, खूप जुनं नातं असताना पण लग्नानंतर डिवोर्स झाला. पण म्हणे असू दे ना, काय झालं, पण माझ्यात काहीतरी असेलच ना, मग म्हणून तर ती मला पटली होती ना. सो ही वॉज स्टील इन दॅट सम सॉर्ट ऑफ मर्दानगी की मी पटवलं होतं ना, अरे भाई तुम्हारा डिवोर्स हो गया है, कुछ तो नहीं जमा तभी तो डिवोर्स हो गया. म्हणून आज आपल्याकडे लग्न मिरवली जातात आणि डिवोर्स लपवले जातात. डिवोर्स इज स्टील अ टॅबू. मग हे कुठून येतं ना, तिथूनच येतं. हॅपीली डिवोर्स कधी ऐकलंय? हॅपीली डिवोर्स नावाची पिक्चर पाहिली आहे? नाही पाहिलेली आहे. आणि ग्रेसफुल सेपरेशन नाही ऐकत आपण. सो या दॅट इम्पॅक्ट्स अ लॉट. खऱ्या ब्रेकअपची गाणी आहेत आपल्याकडे बॉलिवूडच्या देवदास मध्ये. आणि नाही, ब्रेकअप म्हणजे हॅपीली जसं ते ब्रेकअप झालं breakup party त्यांच्यामध्ये वगैरे आणि होते ब्रेकअप त्यांची. पार्टी वगैरे हो. होते. पण तुम्ही आता मर्दानगी असं म्हणालात आणि मला मर्दानी हा सिनेमा आठवला. मलाच काय काय वेळेला मर्दानी हा शब्द चुकीचा वाटतो की कारण जेव्हा आपण त्याची व्याख्या वाचतो तेव्हा असं दिसतं की पुरुषासारखं साहस जिच्यामध्ये आहे ती हो. मर्दानी. हो. सो का हे कंपॅरिझन करतायत तुम्ही? सिनेमात तर ते खूप केलं जातं की एखादी जर म्हणजे आपल्याकडे महिला प्रधान सिनेमे बनवावे लागतात हो. हो. वेगळे आवर्जून. आवर्जून. तुम्हाला असं नाही दाखवता येत की नायक आणि नायिका हे एकाच वेळेला एकाच पद्धतीने विलनशी लढतायत हो. एकाच प्रकारे आणि तेवढ्याच ताकदीने, हो. असं असं दाखवता येत नाही. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की त्यामुळे नायक जो आहे तो नेहमी काहीतरी बलशालीच हो, असायला करतो. पाहिजे आणि नायिका जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हो. सुंदर, ती कोमल, नाजूक. नाजूक अशीच असायला पाहिजे. पण ह्याचा मनावरती काय परिणाम होतो, नात्यांवरती काय परिणाम होतो? खूप. आता समजा मी अशी बसलीये, हम्म, समजा मी तुझ्या ह्याच पॉडकास्टवर अशी बसले, हम्म. चालणार आहे का? नाही चालणार आहे. मी मुलगी आहे ना, तर मी अशीच बसायला अशीच पाहिजे. बसली पाहिजे. आणि मुलांनी असं व्यवस्थित मी कसंही बसू शकतो. हो, हा. एक्झॅक्टली. वेन यू आर सिटिंग, तुला काहीच काळजी नाही करावी लागणार आहे. मला 4दा ड्रेस ऍडजस्ट करणं आहे. इथून काय दिसतं का, इथून काय दिसतंय का, बिकॉज आय एम इन फ्रंट ऑफ कॅमेरा. मग ट्रोल येणार आहे. माझं नेकलाईन कसं आहे, माझे केस कुठे आहेत, माझ्या कानात काय आहे, माझी कुठून स्किन दिसतीये का, हे माझ्या डोक्यात 100दा चालू आहे ना आता. वेर इज इन युअर ब्रेन इट इज ऑल अबाउट सगळं शूट नीट चाललंय ना, हे चाललंय की नाही. आणि हे इतकं बिंबवलं गेलंय आणि हे समाजातनंच आलंय, मूवीज मधनंच आलंय. कारण मूवीमध्ये फेमिनिझम आणि त्यात मर्दानगी आणि मर्दानी. आता समजा राणी मुखर्जी, इफ शी इज अन इन्स्पेक्टर, मग तिची चालायची स्टाईल, आणि इफ शी इज इन टू सेन्शुअल सॉन्ग, मग तिची चालायची चाल हे वेगळी आहे. ही जोवर बाय चॉईस आहे तोवर ठीक आहे, पण हे कंपल्शन नसावं. कुठल्याही स्त्रीला मर्दासारखं वागायला गरज पडावीच नाही. आणि एखाद्या पुरुषाला फेमिनिझम सारखं, म्हणजे त्याला असं बायकी वाटत असेल, त्याला रडावंसं वाटत असेल, त्याला असं मुलीसारखं बसायचं असेल, तर मुभा असावी ना रे. त्याला लाजायचं असेल, हो, त्याला लाजू तो लाजू द्यावं शकतो. त्याला, हो ना, त्याला खरंच लाजू आहे. द्यावं. आणि मग हे जे स्टिरिओटाईप आहे, हिरो, हिरोईन, विलन, आणि हिरो इज ऑलवेज हिरोईन इज
बिट बिलो, ह्याच्यावर मोठा वाद होऊ शकतो, पण नाही व्हायला पाहिजे. मग बेडरूम मध्ये गेल्यावर पण हाच प्रॉब्लेम होतो. बेडरूम मध्ये गेल्यावर नंतर एक मुलगी जर खूप हॉर्नी आहे आणि ती खूप ऍक्टिव्ह आहे आणि शी इज द लीड अँड शी इज डुईंग एव्हरीथिंग आणि मुलाला काही करावं लागत नाहीये, हे सुंदरच आहे ना, ह्याच्यात वाईट तर काही नाहीये. पण एखादी मुलगी जर खूप जास्त सेक्स बद्दल बोलतेय किंवा तिला असं खूप वाटतं की मला खूप सेक्स करायचं आणि तिला वारंवार सेक्सवर बोलायचंय, नाही, असं होत नाही की ती जज नाही होणार. लगेच होणार. हो, ती लगेच ती होणार. चालू आहे, ती अवेलेबल आहे, असे हो. अनेक टॅग तिला लावले जातील. Being a sex coach, being a female, it is like an open thing for public. लोकांना वाटतं की ह्या मॅडम सेक्स साठी 24 तास अवेलेबल आहेत. आणि यांना मजा येते. म्हणजे हे ह्याला बोलतात काय? इतका दिवसभर हो, हेच त्याच्याबद्दल. बोलतात हे. दुसरं काही गाडीतनं हेच बोलतात, रीलवर हेच बोलतात, पॉडकास्ट मध्ये हेच बोलतात. ह्यांच्या डोक्यात हेच चाललेलं असतं. ह्यांनी 100 लोकांसोबत सेक्स केलं असणार आहे. दॅट्स हाऊ द सोसायटी सीज. वेरेज माझ्या जर एक पुरुष असता तर त्याला काहीतरी असं स्थान मिळालं असतं किंवा त्याला निदान त्याच्या कॅरेक्टरला जपावं नसतं लागलं. मला जपावं लागतं. मला एक स्ट्रॉंग हद्द ठेवावी लागते आणि मी इतकी, आणि माझं सबकॉन्शियस ना ती हद्द अशी आहे ना नीट, कोणी क्रॉस नाही ना करत आहे. मग क्रॉस केलं की एक लुक दिली का मग, पण मग ती लुक जेव्हा मी देते माझ्या हातला पुरुष जागा होतो आणि नाही व्हायला पाहिजे. आय होप इट स्टॉप्स. तुम्ही आता बेडरूमचा उल्लेख केला, त्याच्यावर मला एक सीन आठवला जो अनेक सिनेमांमध्ये असतो, पहिल्या रात्रीचा सीन. आणि त्याच्यामध्ये जी नवीन नवीन बायको असते ती हातात काहीतरी बदाम घातलेलं दूध घेऊन जाते आणि त्याचा उद्देश एवढाच असतो, कारण जो पुरुष आहे, जो नवीन नवीन नवरा आहे, तर त्याच्यामध्ये ताकद यायला पाहिजे म्हणून. तर खरंच अशी आपल्याकडे परंपरा आहे का, हे सिनेमामध्ये दाखवतात असं, आणि कधी कधी त्याच्यामधनं विनोद निर्मिती पण करतात? माझ्याकडच्या केसेसमध्ये फर्स्ट नाईट मध्ये मॅडम आम्हाला सेक्स जमलंच नाही, एखाद्या पुरुषाला इरेक्शन आलं नाही किंवा बाईला, म्हणजे ज्याला आम्ही इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो, आणि बायकांना वजायनसमस आहे हे त्या पहिल्या रात्री कळतं त्यांना, आणि त्यांच्यासाठी तो ट्रॉमा पण असतो. मग दूध काय, तुम्ही दूध का पुरा डेअरी पी लो, पण तो जो ट्रॉमा असतो की पहिल्या रात्री आम्हाला करायचं होतं पण करता आलं नाही. तू विचार कर ना, कन्सेंट आहे, कम्युनिकेशन आहे, पसंतीचा पार्टनर आहे, एव्हरीथिंग इज ओके, येट एकतर प्रोबेबली इरेक्शन नाही. मराठी पिक्चर होती ना रे ती, फर्स्ट क्लास दाभाडे. फर्स्ट क्लास दाभाडे, बरोबर. सुंदर दाखवलंय त्याच्यात रियालिटी अमेय वाघ होता. ते सगळ्यांनी बघायला पाहिजे की त्याला ते आरशात तो तिथे घालत असतो कॉन्डम, आणि ते कॉन्डमचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचं इरेक्शन जात असतं. कारण आपण गृहीत धरतोय की प्रत्येक पोराला पहिल्या रात्री जमणारच आहे. 100 पैकी 99ला जमत असेल, एकाला जर जमत नसेल तर त्याने कोणाला सांगायचं त्याला जमत नसेल. प्रॉबेबली त्यांनी कधी माझ्याकडे कसे कसे क्लायंट्स आहेत माहितीये, ज्यांनी कधी आयुष्यात हस्तमेतून केलं नाही, त्यांना लिंगाची ती समोरची स्किन मागे पूर्ण जाते आणि मागे जाऊन ती पूर्ण येते हे माहिती नाही. ते आपलेच पालते घासतात बेडवर आणि ते घासूनच त्यांना ते काहीतरी बरं वाटतं. आणि मग आता पालतं घासल्यामुळे काय होतं रे, त्या लिंगाला कधी स्किनचा कॉन्टॅक्टच नाही, हाताचंही नाही, योनीचं तर खूपच लांब. मग बरं, योनी, vagina has a temperature, it has lubricants. So now when your penis is going to wear a condom, go inside, what do you expect? पहली रात में सब हो जाना चाहिए, और जिसका नहीं होता है हे पुरुषांचं. बायकांमध्ये तर अजून डेंजर कंडिशन असते की ज्यांना वजायनसमस आहे, ज्यांना मिसअब्यूज किंवा मिसइन्फॉर्मेशन आहे, त्यांना ते सगळं करायचं असतं, पण द पेनिस कम्स हिअर, द पेल्विक रिजन स्क्वीजेस. त्यांना असं होतं जसं आता माझं सगळं फाटणार, दुखणार, रक्त येणार, आणि दे जस्ट कांट टेक द पेनिस इनसाइड. मग ही ज्यांची पहिली रात्र अशी झाली, त्यांना काय त्या मूवीचं आणि त्या दुधाचं घेणं देण्याचं. पर मला एक हिंदी पिक्चर दिखाओ जहाँ पे दिखाया है कि पहले रात को तकलीफ हुआ भाई, फिर हमने क्या करने का, ह्याच्यावर पिक्चर बनली पाहिजे की नाही सांग. पण दॅट इज, हे बघ छानच आहे रे, दूध प्या, तुम्ही पण प्या, तिलाही पिऊ द्या, कुणी कुणासोबत काही करा, इट्स युअर फर्स्ट नाईट, हॅव युअर ओन गाला टाइम, बट डोंट हॅव अ कंपॅरिझन इन युअर ब्रेन before you do it. The moment you have some comparison, you are going to ruin it like anything. So yeah, that's not how it should happen. कसं असायला पाहिजे हे तुम्ही सांगताय, म्हणजे जसं तुम्ही आता फर्स्ट क्लास दाभाडेचं उदाहरण दिलं, तर हे जे चित्रण आहे, प्रणय दृश्य ज्या पद्धतीने चित्रित केली जातात, तर त्याबद्दलही तुमचं काही असं म्हणणं आहे की कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, काय तुम्ही दाखवताय,
मैं वापस मैं आऊंगा. वापस आऊंगा. हो काय सुंदर. मला प्रणय नाही म्हणता येते. प्रणय इज इंटिमेसी, हो राईट? हो. त्याच्यामध्ये तो काय असा जात असतो, मग ती त्याच्या अंगावर पडते आणि मग तो तो किस करायला जातो, पण मग ती किस करू देत नाही. हम्म. आणि मग ती म्हणते की नाही, कम कम कीमती तो नहीं हो जाऊंगी. मग तो म्हणतो नाही, मेरे से रहा नहीं गया तो मैंने कोशिश करा सिर्फ करने की. मग ती म्हणते नहीं, मुझे ये सब चाहिए लेकिन शादी के बाद चाहिए, अभी नहीं चाहिए. आणि काय सेन्शुअलिटी आहे त्या सीन मध्ये, इतकी सुंदर सेन्शुअलिटी. आत्ता 2026चीच हो पिक्चर आहे हो ना. हो. मग सेन्शुअलिटी हॅज टू हॅव ग्रेस, माझं इतकंच म्हणणं आहे. विथ ग्रेस, कारण तुम्ही कुणासमोर नेकेड होणार आहे रे. म्हणजे आपले कपडे आपल्याला कुणासमोर काढायचे, तिथं विदाऊट ग्रेस ते कसं शक्य आहे मला नाही कळत. मग यू हॅव युअर ओन किंग्स. यू मे वॉन्ट टू हॅव हार्ड सेक्स, लाऊड सेक्स, तुमचे काही फेटिश असतील, तुमचे काही फॅन्टसीज असतील, पण हे लेअर उघडली पाहिजे. पहिल्याच रात्री तुम्हाला काही धमाका नाही करायचा आहे ना, बिकॉज यू डोंट नो हाऊ द बॉय इज. म्हणजे वेन यू आर हॅव्हिंग अ फर्स्ट टाइम फिजिकल ऍक्ट म्हणते मी. कारण माझ्या मते संभोग ह्या कृतीमध्ये एक लिंग जेव्हा बाईच्या शरीराच्या फुल आत असतं, फॉर मी तो इट इज लाईक द मोस्ट प्युअरेस्ट मुवमेंट. त्यापेक्षा जवळ मोल आपण कधीच कोणाच्या येत नाही. आपल्या हृदयाचे ठोके, त्याचे हृदयाचे ठोके, त्याचा चेहरा, आपला चेहरा, म्हणजे फुल बॉडी इज लाईक टोटली लाईक दिस. मग इतकं सुंदर क्षण आहे, त्याला उगीच काहीतरी काहीतरी असं खराब नाही करावं. सो यू बोथ कॅन डिसाइड हाऊ टू एक्सप्लोर इट. पाहिली असेल पिक्चर, आहे तुमची बकेट लिस्ट, आपण तसं काहीतरी करूया, बट कीप इट फॉर फ्युचर. जस्ट डोंट स्टार्ट इट फ्रॉम देअर. ते माझं म्हणणं आहे. कारण इंटिमेसी सीन्स सुंदर असतात, केले पाहिजेत, स्पार्क राहतो. आपण त्या मूवीचा तो सीन आहे तो करू, त्या मूवीचा तो सीन आहे तो करू, बट गो स्लो. यू कांट रश. रशिंग विल नेव्हर हेल्प. यू नेव्हर नो हाऊ युअर बॉडी विल रिस्पॉन्ड. एवढी मोठी रिस्क नाही उचलली पाहिजे ना. आणि ह्या सगळ्यासाठी तुमच्या जोडीदारावर तुमचा आदर किती आहे ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता एक सर्वे होता ज्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जे युथ आहे ते स्वतःच डिनायलमध्ये आहे. काही त्यांचा टक्के जे तरुण होते ते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सिनेमा बघतो, आम्ही आयटम सॉन्ग आला की आम्ही टाळ्या शिट्ट्या वाजवतो, आम्ही सेक्स सीन कुठला आला किंवा रोमॅन्स असेल तर आम्ही एन्जॉय करतो. बाहेर पडल्यानंतर आमच्या डोक्यात काही नसतं, आम्ही नॉर्मल असतो. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांच्या मनावर काहीच परिणाम होत नाहीये. असं खरंच आहे? नाही, असं नाही ना. मग पहिलं तर आय नो आपल्याला ट्रोल होणारच आहे. पहिलं तर मला ऑब्जेक्शनच आहे रे. कारण तुम्ही ज्या बाईला बघून शिट्टी मारताय, हेच हेच किती विचित्र आहे ना. मग त्या पडद्यावरची त्या बाईला तुम्ही बघून शिट्टी मारताय, मग रस्त्यावरच्या बाईला भीती बसली ना. आणि तो विचार कर ना, आता मी लंडनमध्ये 2 महिने होते मुलीसोबत. मी असं काही कम्पेअर नाही करते, पण ना तिथे कोणी असं बघत नाही आपल्याकडे. जज नाही करत, कपड्यांवरून कोणी नाही जज करत. नाही करत. व्हेअरएज मला इथे लोकलमध्ये पण बसताना किंवा बाहेर काही पडताना, कुठे जाताना, मी म्हणजे समजा आता लोकलमध्येच आत्ताच सकाळचीच बाब, समोरच्या व्यक्तीनं 2दा मला पाहिलं. मी पंजाबी ड्रेसमध्येच होते, पण तरी मी असं जरा माझं असं चेक केलं आणि हे बाय डिफॉल्ट झालं. आता तो, आणि आम्हा स्त्रियांना कळतच ना. मग आम्ही तसं एखादा मुलगा जर असा बसलाय आणि आमची नजर अशी गेली तर मग तुम्हाला कसं वाटेल सांग ना. म्हणून मग थिएटरमध्ये तुम्ही जे शिट्ट्या मारताय, सी एव्हरी मॅन हॅज अ शैतान इन यू. Now the job is to control that shaitan. The job is not to give बढावा to that shaitan. आणि स्त्रीचं फिगर, स्त्रीचे बूब, स्त्रीची कंबर, स्त्रीचे कुठलेही अवयव आर नॉट फॉर युअर शैतान टू कम आउट. दे आर फॉर युअर ह्युमन टू टेक केअर ऑफ हर. आणि नाही दाखवलं पाहिजे. माझा तर जाम विरोध आहे ह्याच्यावर. नाही तसं दाखवलं पाहिजे. तुम्ही तुमचे बिझनेस करण्यासाठी तो डायरेक्टर ते करतोय. तुम्हाला नाही आयडिया आहे तुमच्या मुलीला उद्याला असं कोणी शिट्टी मारेल तर काय फील होतं, जेव्हा कोणी असं घाणेरड्या नजरेने बघतं. एका शब्दावरनं कळतं अमोल, समोरचा पुरुष आमच्याशी कसा बोलतोय. आणि हे मुलींना लहानपणापासून कळतं आणि मुलाला पण कळतं. फक्त मुलींचंच नाही म्हणते मी. माझ्याकडे केवढे केसेस आहेत वेअर बॉईज आर हॅरॅस्ड. लहानपणी त्यांच्या लिंगाला घरातल्याच काकांनी घाणेरडा हात लावला. मग त्या लहान मुलाला कळतं माझ्या लिंगाला त्या शेंगदाणेवाल्या, म्हणजे माझ्याकडे केस होती, तो बसमध्ये फर्स्ट बसायचा, पहिलीतला मुलगा.
बस आली की पहिला बसायचा तो ते बस स्टॉपवर. मग ती बस तिथे थांबायची, मग ते खालचे काका जाऊन बसमध्ये बसायचे त्याच्या शेजारी आणि आपला हात म्हणजे त्याचा हात घेऊन ते लिंगाला घासायचं. ही राहिली ना मेमरी त्याला, आणि नंतर त्याला ही लँडेड अप टू सायकोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन. मग हे सगळं नाही व्हायला पाहिजे. अ, शरीर प्रदर्शनासाठी नाहीये. जिस्म की बात नहीं उनके रूह तक जाना था, लंबी क्या दूरी तय करने में वक्त वक्त लगता लगता है. है. तो जिस्म किसी के पास जाने के लिए है, किसी को एक्सप्लोर करने के लिए है. यू कांट एक्सप्लॉइट इट एंड दैट शुड बी स्टॉप्ड इन सिनेमा. तो इट शुड बी स्टॉप्ड. सो दैट इज माय व्हेरी स्ट्रॉंग से ऑन इट. तुम्ही मगाशी सुरुवातीला सांगितलं की मराठी माणसं मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे येत आहेत, पण याच महाराष्ट्रामध्ये सध्या असा एक ट्रेंड वाढतोय. अनेक मिरवणुका आहेत आणि धार्मिक मिरवणुकांमध्ये सुद्धा मुली नाचवल्या जात आहेत कमी कपड्यांमधल्या, ज्या उत्तान नृत्य करत असतात आणि समोर तरुणाई असते जे बेभान होऊन नाचत असतात, त्यांच्याकडे बघत काय काय इशारे करत असतात. तर हे तुम्ही सुद्धा बघितलं असेल असले प्रकार. तुम्हाला किती दुःख होतं ह्याचं मला आता विचार करू शकतो मी. आणि दुःख मग ह्याचं आणि मूळ काय आहे? शेवटी ते मग आयटम सॉंग्स असू हो, शकतात. कारण मला काय म्हणायचंय, आमच्यासारख्यांनी बोललं तर आमच्या कॅरेक्टरवर इंस्टाग्राम, आता तुम्हाला हे पण रील्स टाकताना तुम्ही SEXX असं लिहायचं नाही इंस्टाग्रामवर. SEXX लिहिलं की डायरेक्ट अकाउंट बॅन होतो. वल्वा वजाना पेनिसचे डायग्राम दाखवायचे नाही, ते बॅन होतं. पण माझ्याच DM मध्ये मुलांचे प्रॉपर मॅस्टर्बेशन करणारे व्हिडिओज असतात. बापरे. मुलं डायरेक्ट आपल्या लिंगाचा फोटो घालतात आणि मॅडम बघा हे असं लहान आहे, हे मोठं करायचं आहे. फ्रॉम वेअर डज दिस कम? म्हणजे सेक्स ही इमोशन आहे. जसं आपण नाही करे मंदिरात जाताना नीट चप्पल काढून डोक्यावर काहीतरी आम्ही पदर घेतो किंवा काहीतरी आपण डोक्यावर टोपी टाकतो, गंध लावतो, अंघोळ करून नीट जातो मंदिरात. मग शरीर मंदिरासारखं नाही आहे का? देह तर देवाचं मंदिर असं मग म्हटलं गेलेलं आहे. आणि ते या ठिकाणाहून आले. बरोबर. दे आर ओनली तिथून हो उत्पत्ती. ऑर्गन्स. आणि मग त्याचा मान, त्याचा सन्मान नाही ठेवायचा. तुम्ही ज्या कृतीमुळे जन्माला आलाय त्या कृतीची तुम्ही चेष्टा करून टाकली, त्याला फक्त शिवी गाळीत आहे. नॉट वन सिंगल वर्ड कम्स आउट, द F वर्ड. हे मुले जे ते F वर्ड तर असं वापरतात, त्याचं काही मस्का आहे बाई. स्टॉप झाला पाहिजे, ह्या जनरेशनला स्टॉप झाला पाहिजे. कारण इतके सुंदर इमोशन आहे रे. माझ्या मते प्रेमाची सगळ्यात पॉवरफुल, बोल्ड, इम्पॅक्टफुल भाषा म्हणजे सेक्स. मग ती लँग्वेज शिकवा ना. ब कड त्याचं शिकवा. शू 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 घाण बोलायचं नाही, बोलायचं नाही, बोलायचं नाही, आणि तिथे जाऊन शिट्ट्या मारून पैसे टाकायचे. हे मॅच नाही होत. हे खूप आणि निर्माते टोकाचं आहे. म्हणतात की लोकांना आवडतं म्हणून आम्ही करतो. मग काय म्हणजे लोकांनी डिसाईड केलं पाहिजे ना. खरंय. मी परत मैं वापस आऊंगाच घेईन. नॉट अ सिंगल आयटम सॉन्ग, नो स्किन शो. पण त्या डायरेक्टरला मला वाटतं लिटरली थिएटर जाऊन ऍडव्हर्टाईज करावी करावी लागली. लागली. हो. मी कुठल्याही डिरेक्टर आणि पिक्चरची तर मी तज्ज्ञ नाही आहे, पण माझ्या कन्सल्टेशनमध्ये मी बघते ना रे लोकांवर, म्हणजे तिथं जे चाललंय ते तर मूवीमध्ये लांब पर्यंत नाहीच आहे. मग कुठेतरी प्रोबॅबली युअर पॉडकास्ट मे हेल्प टू ब्रिंग सम कन्व्हर्सेशन ऑन इट. खरंय. थोडी चर्चा तरी होऊ दे लोकांमध्ये व्हायला आणि पाहिजे. त्या सगळ्याबद्दल. अजून एक मला किस्सा सांगायचा आहे तुम्हाला. गहराई या नावाचा सिनेमा आला होता आणि ज्यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी, दीपिका पदुकोण होते, आणि जेव्हा त्याचा टीझर आला, त्या टीझर मध्येच काही असे सीन्स होते ज्याला आपण इंटिमेट सीन्स म्हणतो. तर ते बघून लोकांच्या कमेंट्स अशा होत्या की अरे सिद्धांत चतुर्वेदी का मजा हो गया ये तो, इसको तो डायरेक्ट दीपिका मिल गई. म्हणजे ही मेंटॅलिटी पुन्हा आपण सिनेमाकडे कशा प्रकारे बघतोय आणि त्या कलाकारांबद्दल काय विचार करतोय, हा पण एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. आणि विचार कर ना, दीपिका कम्स फ्रॉम सच अ गुड फॅमिली हो, बॅकग्राऊंड. ती हो. कोणाची मुलगी आहे, कोणाची आई आहे, कोणाची बायको आहे. तुम्ही असं ट्रोल करून असं मेसेज जेव्हा पास करता, इट इज अ जॉब, इट इज अ रोल. शी इज गेटिंग पेड फॉर इट अँड शी इज डुईंग इट विथ कम्प्लीट ग्रेस अँड इंटेन्सिटी. त्याला आपण, मला खूप वाटतं अमोल, नजर में हया होती है, नजर में शरम होती है. पर्स्पेक्टिव्ह बघण्यात असतो रे. आपलं बघणं जर बदललं तर अर्थ बदलेल, अर्थ बदललं तर सोपं होऊन जाईल. कारण मला तर असं म्हणायचंय, तुम्ही जर यंग आहात, फिट आहात, तुम्हाला छानरित्या सेक्स करता येतो, तुमच्याकडे पार्टनर आहे, तुम्ही खुश आहात ते करून, तुमच्यासारखं भाग्य नाही.
असे केवढे जण आहेत ज्यांना ती इच्छा असून करता येत नाही किंवा कोणाकडे पार्टनर नाही आहे. मग अशा लोकांना पण एखादी मूवी मध्ये जाऊन हे सगळं बघून तेवढंच जरा बरं वाटतं. यू कॅन ऑल्सो हॅव दिस पर्स्पेक्टिव्ह ना. पण पण नाही रे, असं नाही होत. आणि मग तो शैतान कधी बाहेर पडतो आणि तुमची ती एक कमेंट. आता मला कशी मी धीट झाली, आमचं ट्रोलचं एक फोल्डर आहे. आम्ही दर आठवड्याला माझी टीम विचारते, मॅडम ये हफ्ते का क्या क्या ट्रोल आहे. मग आम्ही ते कॉपी पेस्ट करून ते ट्रोल फोल्डर मध्ये टाकतो आणि त्यालाच आम्ही मसाला म्हणून रील बनवून टाकतो. व्हायरल होतो आणि आमचं एंगेजमेंट वाढतं. सगळे विचारतात तुम्हाला वाईट वाटत नाही का, मग तुम्हाला धक्का नाही बसत का. आधी बसायचा बॉस, आता काय बसणार आहे. मी त्या चिखलातच उतरली आहे. पण मी ते चिखल साफ करणार आहे का, मी नाही करणार आहे. पण त्या चिखलातले 4 कमळ जरी माझ्याकडे आले तरी मला असं मी काहीतरी साध्य केलं आणि शांततेत झोप लागते. अदरवाईज असंच आमचं कॅलेंडर बुक असेल का सांग. पण टू रीच आउट टू सम गुड टास्क यू हॅव टू बेअर विथ ऑल दिस. दॅट्स हाऊ इट्स गोइंग ऑन. राम गोपाल वर्माच्या पुस्तकाचं नावच आहे ना, गन्स अँड थाईज. आणि त्याचं स्पष्ट म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही एकतर बंदुका दाखवा सिनेमात, म्हणजे व्हायलन्स, आणि नाहीतर थाईज दाखवा, तर तुमचा सिनेमा चालेल. आणि सेक्सला कधीपासनं तुम्ही व्हायलेंटली दाखवणार. म्हणजे काय ते अॅनिमल, कुठली शाहिद कपूरची पण एक होती, कबीर सिंग होती कबीर त्याची. सिंग. बॉस ऐसा नाही होता. मुलींना मग भीती वाटते कारण इरेक्टेड पेनिस. माझ्याकडे एक क्लायंट होती, ती म्हणायची मॅडम तिनं ना निर्भया हत्याकांड त्याचं वेब सिरीज पाहिली, पूर्ण पाहिली, सगळे एपिसोड्स पाहिले, लहान असताना पाहिले. आता तिच्या डोक्यात काय की तो रॉड गेला होता तिच्यात आणि मग ते सगळं फाटलं आणि मग ती गेली. कट टू शी गॉट मॅरिड, लव्ह मॅरेज. तिला लिटरली इंटरकोर्सच्या वेळी तो रॉड दिसायचा. And it took 7.5 years. Then she figured out me. Then she came to me. पण मलाही खूप खोलात हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर कळलं की ते बघून तिच्या डोक्यात असं बसलं होतं की ते पेनिस म्हणजे इरेक्टेड पेनिस मोठं असतं. बाहेरून वजायनल ओरिफिस खूप लहान असतं. मग मुलींना कधीच कोणी सांगितलेलं नाहीये. कुंकू इथं सेंटरला कसं लावायचं हे प्रत्येक मुलीला माहित असतं. पिको फॉल माहित असतं, कुकरच्या शिट्ट्या माहित असतं. पण खालचं युरेथ्रल ओरिफिस काय, वजायनल ओरिफिस काय, एनल ओरिफिस काय, ते किती मोठं होऊ शकतं. त्याच्यातनं 3 किलोचं बाळ बाहेर येतं. एवढंसं ते लिंगाला कायच आपल्याला दुखणार आहे. सेक्स दुखत नसतं, सेक्स प्लेजर असतं, हे माहीत नसतं. आणि मग ह्या मूवीजमध्ये तर त्याला असं डेंजर रूपमध्ये दाखवलं जातं. मग कधी कुठल्या सीननी कुणाला भीती बसेल. दुश्मन मध्ये पण बघ एक सीन होता रेपचा, काजल होती त्या सिनेमामध्ये, काजोलचा. माझ्याकडे ती मुलगी आली, ती बोलली मॅम 9th में हमको पहली बार वो मेंस्ट्रुएशन का दिखाया, मैं चक्कर आके गिरी, इसके लिए मुझे घर भेजा गया. मैं जब घर गई तो मम्मी पापा टीवी देख रहे थे और टीवी पे वही सीन चल रहा था. तेव्हापासनं तिच्या डोक्यात काय, ते रक्त येतं एकतर तिथून, ते रक्त तिनं पाहिलं आणि पाय जर असे ठेवले म्हणजे रेप. तिनं अर्थच असा लावला होता लिटरली. मग ती म्हणायची की मी सगळं करते मॅम, पण आता नवरा येतो. आता हे हिस्ट्री टेकिंग मध्ये मला 1 तास लागतो ह्या पॉइंटला जायला, कारण क्लायंट काही हिस्ट्री सांगायला आलेला नसतो. क्लायंट काय म्हणतो, मॅडम सेक्स नाही जमत, मॅडम सगळं जमतो, सेक्स नाही जमत. पण तिच्या केसमध्ये हे पाय असे केले ना, तिला इतकं ती अशी कापायची रे, थरथर थरथर. आता मलाही चेक करताना तिला पाय असेच करावे लागायचे. तिचे हे थाईज 45 minutes शी वॉज लाईक. मग तिच्या नवऱ्याला पटलं की मॅडम ही तर खरंच, म्हणजे हिला तर खरंच भीती आहे. मला वाटायचं की माझ्यात काय कमतरता आहे का. मग हे दाखवता का तुम्ही, हे बाहेर दाखवा ना, हे खरं खुरं आहे. सिनेमातल्या एका सीनमुळे असं होऊ शकतं. So one has to be very खरं तर mindful. निर्भया केस अशी होती की ज्यावर सिरीज यायला पाहिजे, बरोबर आहे. पण तुम्ही त्यातल्या गोष्टी कशा दाखवताय आणि किती परिणामकारक असेल किंवा त्याचा काय परिणाम होईल हे पण दाखवायला पाहिजे. म्हणजे अनुभव सिन्हाचा 80 नावाचा सिनेमा हल्लीच येऊन गेला, तो पण रेपवरच आहे, पण तो वेगळ्या पद्धतीने त्याने दाखवलाय. याच्यामध्ये आणखीन तुम्ही आता अल्फा मेलचा जो उल्लेख केलात, हे सगळे सिनेमे आहेत. पॉझिटिव्हनेस जो आहे त्याचा काय इम्पॅक्ट होतो? कारण बऱ्याच वेळा दाखवलं होतं की ये तो सिर्फ मेरी है, तो मेरे साथ ही रह गया, हा ये मेरी बंदी है, आणि मग मी तिच्यासाठी काहीही करेन आणि असं सगळं. त्याचा किती इम्पॅक्ट होतो? आता हाच तुझा बाऊल आहे ना, हे सगळं असं ठेवलंय, मग ह्याला एक काहीतरी एक एज आहे ना. मग पॉझिटिव्हनेस, मर्यादित पॉझिटिव्हनेस माझ्या मते खूप सेन्शुअल असते का मुलीसाठी किंवा मुलासाठी पण, की मी हक्क गाजवते, मला काळजी आहे की मेरा बंदा आहे, मेरी बंदी आहे. पण
पण त्याला चौकट असली पाहिजे. ते 24 तास यू कांट बी पोजेसिव्ह. मोबाईल का पासवर्ड दो, इंस्टाग्राम का पासवर्ड दो, ईमेल का पासवर्ड दो, कुठे गेली, कुठे आली, काय खाल्ली, काय पिली. देन बॉस, दॅट इज टॉक्सिसिटी, दॅट इज नॉट पॉझिटिव्हनेस. पॉझिटिव्हनेस इज वे सेन्शुअल वेन डन इन अ व्हेरी ग्रेसफुल मॅनर. आणि पिक्चरमध्ये तर कधी, आता डर मधला शाहरुख खान, आता तो प्रेमच करत होता, तसं बघता तो प्रेमच करत होता. पण असलं कसलं प्रेम ना रे, असलं कसलं प्रेम की वेर यू आर फिजिकली हर्टिंग युअर सेल्फ, द अदर पर्सन इज इन थ्रेट. तो तर प्रेमामध्ये किडनॅप पण करतो हो, तिला. काय हो, काय काय करतो. मग आता ते डरच्या वेळी आठवतं की नाही, काय काय बापरे. मग बाजीगर मध्ये पण ते प्रेमात वगैरे घ्यायचं आणि मग तो वरून ढकलून देतो, रिव्हेंज म्हणून तो खरंय वापरतो. खरंय. दॅट इज नॉट लव्ह अँड दॅट्स नॉट व्हॉट रिलेशनशिप्स वर्क ऑन. Possessiveness in a very calculated, in a very limited manner is always sexy, I feel. But more than that, you better be alarmed की something is not okay here. Take professional help. कारण आपल्याला काय वाटतं, असू दे ना, तो प्रेमाच्या हक्कापोटी सांगतोय, तो माझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्याकडे क्लायंट आहेत, अशा नवऱ्यांमध्ये ते अडकले. ते नाना पाटेकरची एक पिक्चर होती ना रे, अग्निसाक्षी, मनीषा कोइराला. मला तोच बापरे, आठवला डर देर आर डरमुळे. सो मेनी नाना पाटेकर्स येट अँड देर हो, आर सो मेनी मनीषा कोइरालास. बापरे. आणि त्यांना त्या लग्न आणि क्वालिफाईड मनीषा कोइरालास हु आर लाईक वेल एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड, बट दे आर स्टक. कारण तो तर प्रेम करतो ना मॅम. प्रेमाची परिभाषा चेक केली पाहिजे ना रे. मला ती थरथर कापणारी मनीषाच आली मग डोळ्यासमोर. तिला आणि बोलता येत नसतं. हम्म, आणि मग त्यांना प्रोफेशनल हेल्प द्यायची तर कशी द्यायची. सो दे गो ऑन सायकॅट्रिक मेडिकेशन. पण ते लग्न सोडणार नाहीत, बिकॉज ही लव्स यू अँड ही लव्स यू एक्सेसिव्हली. मी तर म्हणेन नात्यामध्ये दर 5 वर्षाला रिडिफाईन केली पाहिजे. एकच परिभाषा जी सुरुवातीला होती ती शेवटपर्यंत नाही चालू शकत. सो यू नीड टू रिव्हिजिट युअर रिलेशनशिप, रिव्हिजिट वेअर यू आर, वेअर युअर पार्टनर इज. तुमची ग्रोथ झाली पाहिजे, तुमच्या पार्टनरची ग्रोथ झाली पाहिजे आणि नात्याची ग्रोथ झाली पाहिजे. खरंय. असलं कसलं पॉझिटिव्हनेस ज्याच्यात माझा दम घुटतो, माझी काही ग्रोथ नाही, माझा थरकाप होतो, पण तो मला प्रेम करतो, हे तर इट्स अ ह्यूज इलनेस. बापरे. इट नीड्स प्रोफेशनल हेल्प. पण तुम्ही जे सिनेमे म्हणताय, डर असेल किंवा अग्निसाक्षी असेल किंवा अंजाम सारखा सिनेमा हो, होता शाहरुख हो, खान, आणि हो. अगेन शाहरुख खानचं उदाहरण आलं, माधुरी दीक्षित होते त्यात शेवटी त्यांना शिक्षा तरी मिळायची, म्हणजे त्यांचा मृत्यू व्हायचा, आपण असं बघायचो त्याच्यामध्ये. आता ते पण ग्लोरिफाय आता केलं जातं. ग्लोरिफाय ते जास्त केलं जातं. ते म्हणजे आता pictures टॉक्सिक सारखं, आणण्यासाठी. म्हणजे नावच टॉक्सिक आहे सिनेमाचं, हो, की हो. मग काय म्हणजे हो. मग करायचं. मी पर्टिक्युलर सिनेमा डिरेक्टर या स्टोरीच्या हो, अगेन्स्ट नाही हो. आहे. आय एम टॉकिंग फॉर माय, आणि मी काही खूप पुस्तकं नाही वाचत, आय एम टॉकिंग फॉर माय केस स्टडीज ना रे. माझे केस स्टडीज खूप वेगळं बोलतात ना. असं कसं सेक्स टॉक्सिक असू शकतं? असं कसं तुम्ही सडनली यू जस्ट गो नेकेड इन फ्रंट ऑफ समवन? हाऊ कॅन दॅट बी इवन सेन्शुअल मॅन? इट कांट बी सेन्शुअल. सेन्शुअलिटी म्हणजे कसं येणार आहे, मूर्त ते असं. म्हणजे लोणचं कसं मूर्त, तुम्ही कैरी आणता, चिरता, कापता, बरणीत ठेवता, लोणचं म्हणजे मसाला टाकता, मग ते मूर्त. मग तुम्ही ते थोडं थोडं खाता. बरणी अशी खात नाही. इट विल हॅव नो लाईफ. इट कॅन बी 3 hours मूवी मेकिंग 100 crores, बट इट कॅन स्पॉइल युअर हेल्दी मॅरेज. सो जा बघा, पिक्चर म्हणून बघा. पैसे दिले ना एंटरटेनमेंटसाठी, ते शिक्षण नाही. ते शिक्षण नाही. पॉर्न इज ऑल्सो फ्री का एंटरटेनमेंट. मूवीज आर पेड एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट. वो एजुकेशन नहीं है, वो कोई पैरामीटर नहीं है, वो आपके बेडरूम का अक्स नहीं है. आप उसमें अपना बेडरूम का मिरर मत ढूंढो. वहां जाके आप बेडरूम का मिरर ढूंढने के बजाय हमारे सामने आके बैठो, हम दिखाते ना आईना. और वहां जाके आप कुछ मिरर में देख के आओगे और वो रिप्लिकेट करने जाओगे बेडरूम में. बॉस, अच्छा खासा रिश्ता खराब होएगा. नाही झालं पाहिजे रे. भीती वाटते, खूप भीती वाटते. नाहीच झालं नाही पाहिजे. झालं पाहिजे. मी तुम्हाला दुसरी बाजू विचारतो आता. अल्फा मेल, मॅचो मॅन ह्या प्रतिमा पडद्यावरती आहेत. या बघून मुलींना स्वप्नातले राजकुमार दिसायला लागतात. ह्याचा पुरुषांवर किती परिणाम होतो? पुरुषांचे खूप काय जास्त. प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे? सगळेच काय शाहरुख खान आणि रणवीर सिंग नाही होऊ शकत आणि शाहिद कपूर नाही होऊ शकत? आणि शाहरुख खान स्वतःच्या घरात नवराच आहे ना रे. हो. शेवटी
तो तिथे नवरा आणि बाप म्हणूनच जातोय ना. बरोबर. आम्हाला तो असा राज आणि राहुल आहे, बिकॉज दॅट्स अ फॅन्टसी वर्ल्ड, आणि असली पाहिजे फॅन्टसी. पण अमोल, माझ्याकडे क्लायंट आला होता, पुण्याहून आला होता. त्यांनी ना कागदाचे मॉडेल्स बनवले होते, असे प्रॉपर असं, म्हणजे आता हे कसं तुमचं रिमोट आहे की नाही, आता ह्या रिमोटचे वेगवेगळे साईज सपोज. अच्छा. मग तसं तो काहीतरी 22 वर्षाचा असताना पहिल्यांदा त्यांनी इंट्रोड्यूस केलं त्याच्या गर्लफ्रेंड सोबत. ती चेष्टेत बोलून गेली, तुझं तर किती छोटं आहे. तिचा काही इंटेंट नव्हता हे त्याला नंतर कळतं, पण ते त्याच्या मेंदूत बसलं. कट टू 28 ही वॉज वेन ही केम टू मी. तेव्हापासून म्हणजे 22 ते 28 ही हॅज डन अ PhD ऑन सायझेस ऑफ पेनिस. बापरे. आणि तो म्हणजे प्रत्येकाला चर्चा करणार, विचारणार, स्वतःच्या पेनिसचे, फ्लॅसिड पेनिसचं 3D मॉडेल, इरेक्टेड पेनिसचं 3D मॉडेल, अजून मित्रांना विचारणार, प्रत्येकाला सांगणार तुमचं किती इंच आहे, कडक झालेलं नसताना किती इंच आणि कडक झाल्यावर किती इंच, आणि असं ते. आणि त्याचा तो उद्देश होता की आय नीड टू फिगर आउट अँड साईज डझंट मॅटर, आणि मला हे सिद्ध करायचं आहे. बस ठीक आहे, टेक इट एज अ सब्जेक्ट ऑफ PhD, डू सम रिसर्च. पण त्या चक्रीत त्याचं करिअर खराब, त्याचं लग्न होईना, आणि आय हॅड टू सेंड हिम टू सायकॅट्रिस्ट बिकॉज ही वॉज बियॉन्ड द स्कोप ऑफ वर्क फॉर मी. म्हणजे तू जे सांगतोय ते जे मॅचो मॅन, जिम जा रहा है, जॉन अब्राहम, पण ते जितके कष्ट करतात तुम्ही तेवढे करणार आहे का? बरं, तुम्हाला त्याची गरज आहे का? त्यांना पैसे मिळतात ते करायला. तुम्हाला त्याचं ते प्रोफेशन आहे. त्यांचं ते प्रोफेशन आहे. गेट इन्स्पायर्ड, डू इट, बट यू आर नॉट गोइंग टू गेट पेड फॉर इट. आणि पुरुषांचा हाल होतात. मी तर हेच सांगेन, माझ्या सेशन्समध्ये मी पुरुषांना लहान बाळासारखं रडताना पाहिलेलं आहे. कारण बायका पण बंदुकीच्या नोकीवर की असं कसं इरेक्शन नाही आलं, मग पंचायत बसवली जाते. आय हॅड अ कपल जस्ट मॅरिड, आणि त्या मुलीनं असं कॅलेंडर दिलं होतं त्या मुलाला. नसेल झालं रे त्याचं पहिल्या रात्री, नाही झालं यार, असं काही बॉम्ब नाही ना म्हणजे बॉम्ब नाही पडला की आयुष्य संपलं, की त्याचं काय परत होणारच नाहीये. वेट मेन, आय हॅव सम पेशन्स, गो टू सम डॉक्टर, फिगर आउट. पण तिनं ते सासर माहेर पंचायत बसवली, आणि ह्या मुली बसवतात. माझ्या मते तर मुलं जास्त पीडित असतात ह्या मूवीजमुळे. आम्ही तरी बरे, तुमचे अजून जास्त हाल आहेत. आणि तिनं असं कॅलेंडर दिलं होतं, त्याच्यामध्ये 1 महिन्याला 1 रिसॉर्ट, 4 महिन्याची डेडलाईन होती, 4 महिने 4 तारखा. आणि खरी खरी केस सांगते मी तुला, फक्त नावाने घेते. आणि तिथं यायचं, व्यवस्थित सेक्स व्हायला पाहिजे, मी 4दा चान्स देते, नाहीतर प्रॉपर मला डिवोर्स पाहिजे. अब ऐसे बंदूकी के नोक पे किसका खड़ा होता है भाई? वो पिक्चर में होता होगा. तुम वायग्रा खाओ, तुम कोई भी दवाई खाओ, it happens here man, and you that is not to show how big मर्द you are. आणि येस, मला दरवेळी वाटतं की लिंग आणि मर्दानगी हे समीकरणच बंद झालं पाहिजे. ज्या दिवशी लिंगाला मर्दानगीशी जोडणं बंद होईल, त्या मर्दाला ना फ्रीडम मिळेल, तो त्याचं ते पुरुषत्व जगेल, आणि त्या लिंगाला कुठल्याही प्रकारचा काही आजार होऊ शकतो. हृदयाला आजार झाल्यावर जितक्या उघडरित्या आपण कार्डिओलॉजिस्ट कडे जातो, तितक्याच उघडरित्या युरोलॉजिस्ट, सेक्सॉलॉजिस्ट किंवा सेक्स कोच कडे आलं पाहिजे, बिकॉज दॅट इज रिअल पुरुषत्व ना रे. आणि ह्यामध्ये त्या साथीदाराचा, म्हणजे आम्हा बायकांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे. यू कॅन बी हँड इन हँड. चल, तुला काही त्रास होतोय का, आपण दोघं मिळून जाऊ डॉक्टरकडे. तुला काय मदत लागणार आहे, मेडिसिन काय लागणार आहे, सर्जिकल काय इन्व्हॉल्वमेंट लागणार आहे, लागली सर्जिकल इन्व्हॉल्वमेंट, काय बिघडलं ना रे. है किसी को वॅस्क्युलोजेनिक ईडी है, या किसी को न्यूरोजेनिक ईडी आहे, त्याला गोळ्या लागतील ना. मग त्यांनी गोळ्या खाल्ल्या म्हणजे तो मर्द नाही असं नाहीये ना. सो इफ युअर युरोलॉजिस्ट हॅज प्रिस्क्राईब यू, बायकांपासून लपवलं नाही पाहिजे, जोडींनाच जायचं फॉलोअपला. सेक्स कोच कडे या, त्या युरोलॉजिस्ट किंवा सेक्सॉलॉजिस्ट कडे जाऊन नक्की काय संवाद करायचा तो इथं बसून तुम्ही एक्सप्लोअर करा. आणि तेच खरं पुरुषत्व ना रे. लेट द मॅन बी मॅन. आणि म्हणून इंग्रजीत जेंटलमॅन म्हणतात. मेन आर बोल्ड जेंटल. उगीच आपण त्याला असं कडक, बोल्ड, अल्फा वल्फा करून असं टॅग लावून ठेवलंय. असं पण होतं की मुलं गंडवतात, त्यांना आधीपासून माहिती आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे किंवा ते गे आहेत, तर तुम्ही सभ्यरित्या सी दिस इज नॉट गोइंग टू वर्क असं व्हायला पाहिजे. पण असं होत नाही. पुरुषांवर उंची पाहिजे, चेस्ट पाहिजे, तसं ते टाईट वगैरे सगळं ते काय देखणा पाहिजे, देखणा पाहिजे, हे सगळं तिथून येतं. तर देखणापणा काय करणार आहे तुम्ही? युअर सोल हॅज टू बी प्युअर ना. युअर सोल हॅज टू बी प्युअर, युअर सोल हॅज टू बी स्पॉटलेस. आणि जर स्पॉटलेस सोल असेल तर त्यासारखं सुंदर काही नाही ना. देह तर भाई जैसा उमर बढ़ेगा वो कौन सा पेनिस बाद में 80 में करने वाला है कुछ
कुछ नाही करने वाला है. पण माणसाचं मन, माणसाचे डोळे, तो तुम्हाला कुठल्या नजरेने बघतोय, कसा स्पर्श करतोय, मिठीत कसा घेतोय, ऑल दॅट रिअली मॅटर्स. मरुस्तोवर इट मॅटर्स. खरंय. सो या, दॅट्स हाऊ इट हॅज थोडं टू बी. पॉझिटिव्ह मी मला विचारतो की हम्म. काही वर्षापासून मी बघतोय की असेही काही सिनेमे येत आहेत की ज्यामध्ये मग विकी डोनर असेल हो, किंवा सत्यप्रेम की हो, कथा सारखा सिनेमा असेल, बधाईयो सारखा हो, सिनेमा असेल, खूप सुंदर. तर ही पण एक चांगली गोष्ट आहे असं आहे ऍक्च्युली ना? काकस्पर्श होता ना रे. काकस्पर्श. त्यामध्ये एका विधवेला सेक्शुअल अर्जेस आहेत आणि ती ते किती सुंदर आणि डेअरिंग लागते बॉस असं सीन दाखवायला, की ते दुसऱ्या मॅरिड कपलला विचारते की काय असतं, काय होतं, आणि तिची ती क्युरिओसिटी आणि ती ते घागरीचं पाणी घेऊन ते अंगावर हो, टाकत असतं. हो. अमेझिंग सीन. अजून एक सोनाली कुलकर्णीची मूवी, हो हो हो. मेंटली रिटार्डेड मुलगा असतो कच्चा लिंबू जो आहे, काय. आणि प्रसाद ओकने त्यामध्ये डिरेक्ट केला होता हा, तो. त्यामध्ये सोनाली कुलकर्णी इज अ केअरटेकर मदर ऑफ अ मेंटली रिटार्डेड किड. त्याचं सेक्शुअलचं तर खूपच सुंदर दाखवलंय. पण त्या नवरा बायकोची जी, म्हणजे त्या मी 3दा रिपीट पाहिलेली आहे ती. त्यामध्ये त्या दोघांची जी ओढ असते त्या नवरा बायकोची, की काही करून आपल्याला दोघांना सेक्स करायचं, कारण तो मेंटली रिटार्डेड अडल्ट असतो आणि तो उठत असतो. मग मुंबईसारख्या ठिकाणी एका छोट्याशा खोलीत ती प्रायव्हसी आणणं, ती प्रायव्हसी मिळवणं, मग त्या मच्छरदाणीत जाऊन ते काहीतरी ऍक्ट करणार, की मग तो उठणार, ही ओढ, ही रियालिटी आहे. खरंय. आणि आणि मग नंतर तिचा कोणतरी एक बॉस असतो. आपल्याला पिक्चर बघताना असं वाटत असतं की प्रॉबेबली तो बॉस हिच्यावर अट्रॅक्ट झालाय, पण तसं काही नसतं. उलट सोनाली कुलकर्णी जाऊन एक्सप्रेस होते बॉस समोर की नाही, माझ्या शारीरिक गरजा पूर्ण होत आहेत. ते जे चित्रकरण आहे ना, म्हणजे दॅट इज रियालिटी. प्रत्येक पुरुषाला वाटत असतं की मी संसाराच्या ह्याच्यात गफलतमध्येच आहे, मला रोजीरोटी आहे, मला ऑफिसचा स्ट्रेस आहे, लोन आहे, मला घरी जाऊन बायकोला काहीतरी करायचं असतं. असं नसतं. मेन आर जेंटलमॅन. पण बाय द टाइम दे रीच होम ते थकलेले असतात. मग बायकोचं सपोज शी इज वर्किंग, नॉट वर्किंग, तिचं काहीतरी होतं, आणि मग ह्या सगळ्यातनं तो शृंगार उभा करायचा चेष्टा आहे का सांग? मग तिथं काय तुम्ही ते टॉक्सिक सारखे सीन करणार आहे की काय, तुम आयटम सॉन्ग करेंगे की कोणचा कॅन्डल लगाएंगे? खऱ्यात असं नाही होत ना. खऱ्यात ते निर्माण करावं लागतं. आणि येस, ॲज यू सेड, ऑन अ खरंय. पॉझिटिव्ह नोट, वी हॅव सो मेनी मूव्हीज. खरंय. आणि अजून एक चांगली गोष्ट जी आपण बोलायला पाहिजे, एक सिरीज आहे ज्याचं रील तुम्ही बनवलेलं होतं, हा, आदर्श विद्यालय, के के हा, मेनन त्याच्यामध्ये आहे. तर सेक्स एज्युकेशनशी संबंधित अशा हा. सिरीज पण जेव्हा येतात तेव्हा तुम्हालाही बरं वाटत असेल ना, की खूप आपलं बरं काम थोडं वाटतं. हलकं होईल खूप कदाचित. खूप. कारण त्याच्यामध्ये तो हेडमास्टर ना त्या शर्मा हम्म, मॅडमला घेऊन बसतो, हम्म, आणि ती काय अंडा भुर्जी. प्रत्येक ह्याला तिच्याकडे टर्म असतात. मेन्स्ट्रुएशनला काहीतरी टर्म असते, कसं मूल जन्माला येतं, स्पर्म आणि ओव्हा, आणि ती इतकी लाजत असते की तिला बाकी सगळं जमतं बायोलॉजी, पण रिप्रोडक्टिव्हचा चॅप्टर, रिप्रोडक्शन हा चॅप्टर आजच्या तारखेला पण रे इतका त्रास आहे तो चॅप्टर शिकवायला. म्हणजे काय इतका अवघड आहे त्याच्यात, मला काय कळत नाही. इफ बायसेप इज बायसेप, देन पेनिस इज पेनिस. इफ दिस लिप्स यू कॅन डिस्क्राईब, देन लेबिया मायनोरा, लेबिया मेजोरा, वल्वा काय आहे, वजायना काय आहे, वजायना किती मोठा होऊ शकतो, वजायनल ओरिफेस किती ते होल मोठं होऊ शकतं, हे लहानपणी शिकवलं पाहिजे. पण मग त्यामध्ये ती ते कविता बनवते, ते गाणं बनवते आणि समाव ती ते शिकवते. सो अमेझिंग सिरीज. आम्ही त्याची रील बनवली होती. हो, आणि आम्हाला बरं वाटतं. आणि काही काही इंग्लिश सिरीज पण खरंच चांगल्या आहेत. सेक्स एज्युकेशन वाली सिरीज सुंदररित्या त्यांनी व्यवस्थित दाखवलंय. काय होतं ना रे, एक किस सीन किंवा एक न्यूड सीन असेल तर पालक पण नाही नाही ते बघायचं नाही. अरे मग तुम्ही सांगणार आहे का, तुम्ही समजवणार आहे का, तुम्ही भांडता खुल्ला खुल्ला. मग तुम्ही मुलीला, माझ्याकडे एक केस होती रे, तिची आई लहान, कुठली आई हेच म्हणते खालच्या जागेला हात नाही लावायचा. मग खालच्या जागेला हात नाही लावायचं ह्याच्यावर वाक्य संपवू नका. आत्ता खालच्या जागेला हात लावू देऊ नकोस. एक काळ येईल जेव्हा लग्न होईल किंवा पसंतीचा तुझा कोणी नवरा असेल, तो हात लावेल, तो ह्या पद्धतीनं हात लावेल, मग छान वाटतं. हे पण ना पुढे बोललं पाहिजे ना. तिच्या डोक्यात तेच रे. आणि शी सफर्ड लाईक हेल्प. 4.5 वर्षानंतर पहिल्यांदा माझ्याच नाशिकच्याच ऑफिसला इंटरकोर्स झालेला आहे, पण तिला ते करताना तेच वाक्य गरगर गरगर फिरायचं. सो ॲटलिस्ट सम गुड वेब सिरीज आर देअर. तुम्हाला नाही ना बोलता येते, मग निदान आमचंच हँड. आणि मी तर माझे सगळे पॉडकास्ट म्हणते की घरातल्या आजी आजोबापासनं घरातल्या लहान मुलांनी एकत्र बसून बघावे. यू हॅव नो आयडिया. घरातला सगळ्यात प्रौढ, म्हणजे प्रौढच म्हणतात ना फॉर अडल्ट, हो. तो 80 वर्षाचा माणूस कुणाला कुणाला ट्रॉमा देतोय,
यू हॅव नो आयडिया. तुम्ही गृहीतच धरताय ना की त्यांचं तर सगळं झालं, चारधाम यात्रा, पण यू डोंट नो ते कुणाला कसे टच करतायत, ते कुणाला कसे हो. बघतायत, आणि अच्छा. कुठून मग लहान मुलीला ट्रॉमा बसतोय आणि कुठून वजनस्मस होतोय. त्यामुळे शिक्षण हे मस्त टीव्ही लावा, पॉडकास्ट अख्खा बघा, आणि अख्खा फॅमिली पासून बघा ना. एक तरी आपलं वाक्य, एक तरी कन्व्हर्सेशन असं आपण केलंय का की जे 10 वर्षाच्या मुलीनं नाही पाहिलं पाहिजे आणि 80 वर्षाच्या माणसाने नाही पाहिलं पाहिजे. सेक्स शुड बी सच अ डायनिंग टेबल कन्व्हर्सेशन. त्याच्यासाठी पॉन किंवा त्याच्यासाठी ते थिएटर में जाके सिट्टी बजाने की जरूरत नहीं पड़नी चाहिए. द मोमेंट इट बिकम्स अ डायनिंग टेबल कन्व्हर्सेशन इन युअर हॉल, तुमचं घर सगळ्यात सेफ. आई बाबासारखी ऑथॉरिटी नाही. आई बाबा आणि मुलांमध्ये संवाद जेव्हा होईल तेव्हा पिक्चर बघायला एकत्र जाणार. आणि मग हे ठेवा मनात की हे एंटरटेनमेंट होतं. आपण 600 रुपयाचं पॉपकॉर्न, 600 रुपयाची तिकीट घेऊन मजा करायला आलो. काही घेतलं, काही सोडलं, ते आपल्या बेडरूम मध्ये घेऊन जायचं नाहीये. त्याच्यासाठी खरंय. तज्ञ आहेत. सो या दॅट्स हाऊ इट शुड बी. पण मग सिरीज मध्ये तुम्हाला काय अनुभव आला? वेब सिरीज आल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता क्लायंटच्या बाबतीतला? कारण त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतात, ज्याच्यामध्ये हिंसा पण असते, ज्याच्यामध्ये अगदी 4 शॉट्स प्लीज सारखी हो. सिरीज पण असते, की ज्याच्यामध्ये असं वाटतं की ज्या स्वतंत्र आहेत मुली सगळ्या हो. आणि ह्या असं कसं दाखवतात हो. वगैरे, असाही एक हो. समज असतो. आय टेक देम ॲज अ टूल. हम्म. सी दे आर गुड टूल्स. मी नाही म्हणणार नाही, कारण काही वेब सिरीज खरंच खूप सुंदर असतात. आम्हालाच किती फायदा होतो. आता आज सपोज हाच पॉडकास्ट कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरनच कोणीतरी बघणार आहे ना, हो. म्हणजे ती टेक्नॉलॉजीचा योग्य वापर आहे. आणि वेब सिरीज आर गुड स्टोरी टेलिंग असते. एक तिथे कॅरेक्टर्स असतात, मेसेज उलट चांगला जाऊ शकतो. पण तो टूल कधी आणि किती वापरायचा ह्याचा भान तिथून नाही येणार. त्याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशन हे खूप अर्ली लागणार आहे. बाय द टाइम यू आर वॉचिंग द वेब सिरीज यू आर ऑलमोस्ट 18+. But by that time, you already should be aware of what you are watching, what you are perceiving, what you are taking it as an education. कारण तेच जर पहिलं शिक्षण झालं, ते पहिलं शिक्षण नाही व्हावं. पण आपल्याकडे असं होतं, पहिल्यांदा किस मी टीव्हीवरच पाहिलं, पहिल्यांदा मी पेनिस पॉन मध्येच पाहिलं. मग हे अयोग्य आहे ना, हे नाही व्हायला पाहिजे. आणि हे न होण्यासाठी घरून शिक्षण चालू होतं, खरंय. शाळेतनं शिक्षण चालू होतं. एक पिक्चर आली होती, थँक्यू फॉर कमिंग. परत सांगेन ना, डिस्क्लेमर, मी कुठल्याही डिरेक्टर पिक्चरच्या अगेन्स्ट नाही आहे. ॲज अ सेक्स कोच, ॲज अ तज्ञ, आम्ही हे बघतो की त्याच्यामध्ये तिला कधी ऑर्गॅझम झालेलाच नसतो. सेक्स टॉईज वगैरे असतात आणि ती अशी वंचित असते आणि तिला ते ऑर्गॅझम काही करून मिळवायचंच असतं. सो शी गेट्स ड्रंक आणि मग ती 3-4 पार्टनर सोबत ते सेक्स करते. आणि आता नाव शी हॅज टू फिगर आउट की नक्की मला कुठल्या पार्टनरने ऑर्गॅझम दिला. आता ज्या बाईला ऑर्गॅझम हे माहीतच नाही, तिने ही पिक्चर बघावी आणि तिला वाटावं दारू प्यावंच लागतं आणि आपल्याला कळत पण कसं नाही. मग हे शिक्षण नाहीये, हे शिक्षण नाहीये ना. एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही हो, तेवढ्या पुरतं ते बघा बघू शकता. बघा तुम्ही. मी नाही बघा, मी स्वतः बघते ना, माझी मुलगी बघते, आम्ही मजा म्हणून बघतो. पण तिथून ते ज्ञान घेऊन येऊन, बिकॉज ऑर्गॅझम्स आर नॉट फॉर विच यू नीड टू ड्रिंक आणि अल्कोहोल. त्यात सिनेमात असं दाखवलं हो. होतं, असं म्हणून मग ते पुढे मग मी करण्याची. असं करणार, असं नाही व्हायला पाहिजे. सो देयर इज लस्ट लस्ट स्टोरीज म्हणून पण एक सिनेमा त्याच्यात होता, त्याच्यात त्याच्यामध्ये त्याच्यात कियारा अडवाणी आणि हो. विकी कौशलचा मला आता एपिसोड होता. मला ते सोपं जातं. तो हम्म. सीन मला, आम्ही गाईड बनवले फिमेल पेजरवर, लिटरली मराठीत 10 एपिसोडचं गाईड बनवलंय की बाबा तुम्ही. मग आता तो गाईड एक नॉमिनल त्याची किंमत ठेवली, तो विकत घेऊन बघणारे किती आहेत सांग ना. त्यामध्ये मी लिटरली सेक्स चॉईस वर बोललीये, मी मॅस्टुर्बेशन वर बोललीये, मी ऑर्गॅझम वर बोललीये. आम्ही मेल मॅस्टुर्बेशनचे 10 व्हिडिओज बनवलेत. मग मग मॅस्टुर्बेशन म्हणजे मुलांचं मॅस्टुर्बेशन काय असतं, मुलींचं मॅस्टुर्बेशन काय असतं, तुम्हाला करायचं का नाही करायचं हे तर वैयक्तिक चॉईस. पण करायचं तर हेल्दी पद्धत काय, अनहेल्दी पद्धत काय. मग मला आठवतं, मला एक मेल आलं होतं, हे तर सगळं माहीत असलेलंच तुम्ही त्याच्यात घातलं होतं, त्याच्यात तर काहीच नव्हतं. पण तुम्ही काय एक्सपेक्ट करता, त्या तंबूवाल्या बाबासारखं मी काय तिथे गोळ्या औषधं देणार आहे का? यू आर एक्सपेक्टिंग सम न्यूड सीन्स ओव्हर देअर. मी तिथे शिक्षण देणार आहे. आणि शिक्षण हे बोलून दिलं जातं, खरंय खरंय ते खरंय. ड्रॉ करून समजावून दिलं जातं. त्याच्यासाठी नांगड व्हायची गरज नाहीये ना, काहीच गरज नाही ना रे. पण आपल्या डोक्यात बसलंय, जोवर तसं बघत नाही तोवर आम्हाला काही कळत कळत नाही. नाही. बायकांना पण असं वाटतं की त्याचं ते नाही झालं म्हणजे माझ्यात काहीतरी कमतरता, कारण पिक्चर मध्ये ते तसं दाखवलं होतं. माझ्या मैत्रिणीचा हिरो 7 राऊंड मारतो एका रात्रीतनं, मग माझा कसा नाही. मग हे संवाद होतात. दिस कांट हॅपन ना, दिस खरंय शुड खरंय स्टॉप. खरंय खरंय. शिक्षण आय होप महत्वाचं आहे. आय होप आय एम आणि आन्सरिंग.
हो, आपण बऱ्याच विषयांवर म्हणजे बऱ्याच पद्धतीने बोललो आपण सिनेमा आणि त्याचा परिणाम. हा. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की इतका मोठा विषय आहे हा, आणि खूप मला जास्त. आवडेल तुमच्याशी परत 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 बोलू बोलायला. आपण. आणखीन एखादा असाच विषय हो. घेऊन आणि किंवा याचबद्दलचा आपण आपल्या ऑडियन्सला विचारू, त्यांना कुठले विषय ऑडियन्सला आपण हवेत. विचारू हो. शकतो, अगदीच विचारू शकतो. तेव्हा तुम्ही कमेंटमध्ये पण हे सांगू शकता की तुम्हाला अजून डॉक्टर सबिहा यांच्याकडून काय काय ऐकायला आवडेल, कुठल्या विषयावर ऐकायला आवडेल, कुठल्या समस्येबद्दल ऐकायला आवडेल, त्या आपल्याला मार्गदर्शन नक्कीच, करतील. नक्कीच. मॅडम, पण तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं असेल येऊन, किंवा तुम्हाला फोनवरतून तुमची हे अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर वेबसाईटवर जायचं. मी वेबसाईटवर वेबसाईटचा येस. इथे ऍड्रेस देतोय, त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. इंस्टाग्रामवर ते असतातच, त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट्स, त्याची पण माहिती मी तुम्हाला इथे खाली देतोय. आणि बरं वाटलं, मी मजा आली असं नाही म्हणणार, कारण मजा येण्यासारखी परिस्थिती नाहीये खरं तर, तुमच्या बोलण्यावरनं ऍब्सोल्युटली कळलं. नाहीये. मला खरंच अजूनही मला विश्वास बसत नाही की अग्निसाक्षीचा परिणाम अजूनही खूप आहे. आपल्या समाजावरती आहे आणि तशा केसेस आहेत. मला जाता जाता तुम्हाला एक छानशी भेट द्यायची आहे. Thank you. वामन हरी पेठे ज्वेलर्स, जे आमचे प्रायोजक आहेत, त्यांच्याकडून ही एक Thanks खास a चांदीचं lot. नाणं. Thank you. आणि या निमित्तानेच मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची प्रॅक्टिस इतकी वर्ष सुरू आहे, या दरम्यान हे सगळं एज्युकेशन देत असताना तुमच्या आयुष्यातला सोनेरी क्षण असं विचारलं तर कुठला आठवतो? मी मराठी माणसाच्यासाठीच बोलेन की आम्ही जेव्हा इंस्टाग्राम हँडल चालू केलं होतं हिंदी, इट टुक अ लॉट ऑफ टाइम. पण अमुक तमुकचा ओम सोबतचा पॉडकास्ट झाला आणि इट रिअली वेंट वेल. मग भूषण म्हणून आमचा एक जो माझा सोशल मीडिया सगळं बघतो, तो बोलला मॅडम मराठीमध्ये सुरू करू. म्हटलं अरे मी मराठी नाही बोलत. तो म्हणे त्या पॉडकास्टमध्ये बोलला ना. म्हटलं हो, मी तशी मराठी बोलते, पण तो म्हणे कशी पण बोला, पण बोला. अँड दॅट्स हाऊ इट ऑल स्टार्टेड. आणि मग आता तरी मला लिटरली मराठीच माझी लँग्वेज वाटते. आणि ते होत होत म्हणा सोशल मीडिया इतकं फ्लरिश झालं की कधी ते मी सेक्स कोचची सेलिब्रिटी सेक्स कोच झाली मला कळलं नाही. आता असं होतं ना रे, कुठल्याही शहरात जा, कोणतरी कुठून येतं आणि ते असं फोटो ऑटोग्राफ हे ते होतं. वा. आणि असे बरेच क्षण होतात. पण मी बेळगावला होते हम्म. आई बाबांसोबत. माझं जन्मस्थान बेळगाव आहे. छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये मी आई बाबा असे आम्ही बसलो होतो आणि मगन होतो. आणि माझ्या आई बाबांचाही बराच सपोर्ट असतो. माझ्या बाबांना तर माझी प्रत्येक केस माहीत असते. आणि आम्ही असं मगन ते डोसा खात होतो. एक मुलगी आली आणि डॉक्टर सबिहा करून ती जी किंचाळली, अरे बाप रे, माझे बाबा म्हणे ही कोण म्हणलात. आणि ती आई बाबांसोबत बोलायला लागली, म्हणे तुम्हाला माहित नाही तुमची मुलगी अशी बोलते तशी बोलते. मी कधी त्यांचा सेशन नाही बुक केलाय, पण माझं आणि माझ्या नवऱ्यातलं नातं इतकं सुंदर झालं. आणि माझ्या आईच्या डोळ्यातलं ते पाणी आणि ते बाबांना असं वाटलं. प्राऊड वाटला एक. सो फॉर मी दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय होतं ना रे, स्त्री म्हटलं की ह्यांची मुलगी, ह्यांची सून, ह्याची बायको आणि हिची आई, ही आयडेंटिटी माझी मर्जीचीच होती. पण आता सेक्स कोच डॉक्टर सबिहा ज्या मराठीत बोलतात, छान बोलतात, ही जी आयडेंटिटी आहे, ते जे प्रेम मराठी माणूस मला देतं, ते सोनं चांदीच्या परे आहे. दॅट्स हाऊ इट इज. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की तुम्ही प्रबोधन करताय, तुम्ही मार्गदर्शनाच्या पलीकडचं काम करताय. आणि तुम्ही खरंच यांना फॉलो करा इंस्टाग्रामवरती. त्या जे काही सांगतायत ते मन लावून ऐका आणि तुम्हालाच त्याच्यामधनं फायदा होईल. मर्द को दर्द नाही होता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फिल्मी आहेत. आपण त्याकडे नुसतं एक एंटरटेनमेंट म्हणून बघितलं पाहिजे, हेच मला आज कळलंय या पॉडकास्टमधून, या चर्चेतून. तर धन्यवाद. आणि म्हणजे धन्यवाद पण म्हणावेत की नाही असं मला वाटतंय, कारण आपण परत भेटूया. येस, परत भेटूया आपण. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की अमोल परसुरे हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण असेच वेगवेगळे पाहुणे, वेगवेगळ्या विषयावरची चर्चा आपल्याला ऐकता येईल, बघता येईल. आणि सबस्क्राईब केलंच असेल तर हा व्हिडिओ लाईकही करा, कमेंट करा त्याच्यावरती. काय तुम्हाला जे काही वाटतंय या चर्चेबद्दल किंवा या सगळ्या समस्यांबद्दल, ते अगदी तुम्ही बिनधास्तपणे सांगू शकता. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.